1 plus 1 minus 2 plus 5 plus 2 minus 7. Answer is शून्य. 9 minus 5 minus 4 plus 2 plus 2 plus 5 minus 4 minus 5 plus 2 plus 1. Answer. मित्रांनो, एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने यंदाची 23वी नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन आयोजित केलेली आहे. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीमध्ये जवळजवळ 17,000 विद्यार्थी सहभागी आहेत आणि यातील जवळजवळ 5,500 विद्यार्थ्यांनी आजच्या या कॉम्पिटिशनमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. एकूण महाराष्ट्रभर 12 सेंटरवरती ही एक्झाम घेतली जाते आणि त्यातील पुणे विभागातील जे काही सेंटर आहे ते आपल्या शिरूरमध्येच जवळ बेलवंडी फाटा या ठिकाणी इथे ही एक्झाम जी आहे ती घेतली गेलेली आहे. चला तर मित्रांनो, पाहूयात कशी पार पडतीये आजची ही एक्झाम. टाइम स्टॉप. हँड्स अप ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचे हात वरतीच असतील. टीचर्सने पटपट आपले पेपर जमा करून घ्यायचेत. कुठल्याही विद्यार्थ्याचा हात खाली नसेल. हँड्स अप करायचे विद्यार्थ्यांनी. एक्झाम झाल्यानंतर दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची देखील सोय करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या मनामधील गणिताची भीती दूर करण्याचं महत्त्वपूर्ण काम जे आहे ते एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी करत आहे. याच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागृतीचं काम देखील होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट मला यांची ही वाटली की नुसते एक्झामच नाही, एक्झाम तर फक्त 5 ते 6 मिनिटाचीच होती. त्याच्यानंतर त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रममध्ये ठेवलेला आहे आणि या दरम्यान ते पेपर वगैरे चेक करून लगेच मुलांचे मार्क्स सांगून त्या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील आपल्या संध्याकाळी आयोजित करण्यात आलेला आहे.
मित्रांनो, आपल्यासोबत एक छोटी देखील आहे. सगळ्यात पहिलं तुझं नाव सांग. अद्वैत अनिल काळे. अच्छा, आणि कशी झाली एक्झाम आजची? छान झाली. छान झाली. आणि पेपर सोडवला सगळं तू? हो. क्या बात आहे. तर तुम्ही पाहताय मित्रांनो, लहान मुलं जे आहेत ते हिरिरीने याच्यामध्ये सहभागी होत असतात. प्रथमतः आज या ठिकाणी आपल्यामध्ये तुम्हाला माहिती का पाहुण्या कोण आहेत? पाहुण्यांचं नाव आहे माननीय निवासी नायब तहसीलदार शिरूर तालुका जिल्हा पुणे आणि त्यांचं नाव आहे स्नेहा कुलदीप गिरी गोसावी मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि मी मॅडमला विनंती करतो, मॅडम 2 मिनिट आपण उभे राहायचं. प्रथमतः सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण या ठिकाणी नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशन, तेही एव्हरेस्ट अबॅकस या कॉम्पिटिशनचं आयोजन केलं होतं. या अकॅडमीची स्थापना 2014 साली झालेली आहे आणि अकॅडमीचे अध्यक्ष अभय कारले सर, तसंच अकॅडमी सर्व महिला शिक्षकांची आहे. या अकॅडमीत एकूण 15,000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि प्रामुख्याने ही अकॅडमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जास्त कार्यरत आहे की खेडोपाडी जाऊन आमच्या या शिक्षिका खेडोपाडी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत. अकॅडमीमध्ये एकूण 567 शिक्षिका आहेत आणि सर्व महिला शिक्षिका आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि या सर्व महिला शिक्षिकांना मार्गदर्शन करणारी सुद्धा एक महिला आहे, त्या म्हणजे आमच्या मार्गदर्शक कल्पना घडेकर मॅडम. यांचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून एकदा कौतुक करायचं आहे, कारण त्यांची नेहमी आमच्या पाठीशी थाप असते आणि म्हणूनच आज आपण इथे नॅशनल लेवल कॉम्पिटिशन आयोजित करू शकलेलो आहोत. ही स्पर्धा फक्त 5 मिनिटांची असते. सुरुवातीला जेव्हा पालकांना सांगितलं नॅशनल लेवलची परीक्षा आहे, पेपर फक्त 5 मिनिटांचा असतो, त्यावेळेस पालकांना असं वाटलं अरे बापरे, असा कुठला पेपर आहे. पण अबॅकस म्हटलं की स्पीडने एक्झाम्पल सोडवणे, गणितातील अचूकता वाढवणे हे विद्यार्थ्यांसाठी काही नवीन नसतं, परंतु बुद्धीचा व्यायाम होणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर शिरूरकरांनी अबॅकसवरती ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासालाच आपण पात्र ठरणार आहोत, म्हणून आज एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने हे नियोजन केलेलं आहे. या अकॅडमीत मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं. तसेच नॅशनल लेवल कॉम्पिटिशन ही ऑनलाईनसुद्धा आपण घेतलेली आहे. मागील महिन्यामध्ये नॅशनल लेवल ऑनलाईन कॉम्पिटिशनमध्ये 2776 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये 1300 विद्यार्थी हे बाहेर देशातील होते. आपल्या अकॅडमीमध्ये बाहेरील 12 देशात विद्यार्थी शिकत आहेत. तसेच आता बऱ्याच देशांमध्ये आपल्या शिक्षिकासुद्धा आहेत. लवकरच आपल्या महाराष्ट्रातील शिक्षिकासुद्धा बाहेर देशात जाऊन क्लास घेतील अशी आशा व्यक्त करते आणि त्यातली पहिली मीच असेल असंही सांगते की माझा प्रयत्न आहे की नक्कीच मी काहीतरी बाहेर देशात आणि आपल्या देशात दोन्हीकडे काहीतरी करून दाखवेल. या स्पर्धेचा हेतू असतो की विद्यार्थ्यांचे गणिताचे स्पीड वाढले पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस मिळण्याच्या अपेक्षेने
विद्यार्थी जास्तीत जास्त गणितं सोडवतात. 5 मिनिटात आपल्या डोळ्याचे पापणी पडायच्या पर्यंत 1 सेकंदात एक गणित म्हटलं तरी या स्पीडने विद्यार्थी गणितं सोडवत असतात. आणि आज या विद्यार्थ्यांनी खूप सारे एक्झाम्पल सॉल्व करून मार्क्स मिळवून खूप सारे बक्षीस मिळवलेले आहेत. या विद्यार्थी 5 मिनिटांमध्ये सुरुवातीला 17 ते 18 एक्झाम्पल सोडवत होते, पण जेव्हा प्रॅक्टिस सुरू झाली आणि प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतर 1 महिन्यानंतर हे विद्यार्थी तब्बल 100 ते 120 गणितं सोडवायला लागली. हा आमचा अभिमान आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईल की तुम्ही छान प्रॅक्टिस केली आणि चांगलं यश मिळवलेलं आहे. एका छोट्या विद्यार्थिनीला आपण गणित विचारतोय. पहा बरं, तुम्ही पण करा. जमतंय का पाहूयात. शक्यतो आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, म्हणजेच एक डिव्हाइस आहे, मशीन आहे. त्याचं आधी उत्तर येत आहे की मानवी मेंदू आधी उत्तर सांगतोय हे पाहणार आहोत आपण. रेडी सदिच्छा, आर यू रेडी? फर्स्ट क्वेश्चन 1 + 1 - 2 + 5 + 2 - 7. आन्सर इज 0. ती मराठी मीडियमला आहे मे बी. चला 0, पण उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 4 - 3 + 5 + 2 - 8. आन्सर अरे याचंही उत्तर 0 चाललंय. आता नेक्स्ट क्वेश्चन 9 - 5 - 4 + 2 + 2 + 5 - 4 - 5 + 2 + 1. आन्सर अरे सदिच्छाला सांगू द्या. बरं ठीक आहे. आपण एवढंच नाही, फक्त सिंगल डिजिट नाही, पहिलीच्या वर्गात आपण जेव्हा शिकत होतो सर्वजण तेव्हा आपण सिंगल डिजिट ॲडिशन शिकलोय की नाही? म्हणजे मलाही नाही आठवत, मला 0च काढता येत होता फक्त. पण आजकालची मुलं 5 मिनिटात तेवढा बेरजा करतात. दुसरी एक विद्यार्थिनी आहे, आपण तिला 2 डिजिट नंबर विचारूयात. आर यू रेडी? ओके. 11 + 11 - 22 + 55 + 22 - 55 + 22 - 44 + 23 + 1. आन्सर इज 24. व्हेरी गुड. 24 इज करेक्ट आन्सर. गुड इव्हनिंग सगळ्यांना. मी सर्वप्रथम टीम अबॅकसचं इथे खरंच मनापासून आभार मानते की मला त्यांनी इथं इन्व्हाइट केलं. सर्व पेरेंट्स, स्टुडंट्स इथं आवर्जून उपस्थित आहेत, खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आय वॉज अंडर इम्प्रेशन की म्हणजे एवढा मोठा, एवढा वास्ट कार्यक्रम होणार असं मला माहीत नव्हतं. बट इथं आल्यावर मला त्याची तीव्रता किंवा त्याचं जे एक्सपान्शन आहे ते इथे आल्यावर मला समजलं. विद्यार्थ्यांसोबतच अनेक शिक्षकांचाही यावेळी गुणगौरव करण्यात आला. यामध्ये अजित मस्के सरांना बेस्ट टीचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे वैशाली लोंढे मॅडम यांना 1 स्टार टीचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 500पेक्षा जास्त विद्यार्थी ज्यांच्याकडे शिकत आहेत अशा बेस्ट टीचरला दिला जाणारा 2 स्टार टीचर अवॉर्ड शिरूर विभागात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सौ प्रतिभा भरत पुजारी यांना देण्यात आला. तसेच सुवर्णा निखिल ठोकळ यांनाही 2 स्टार टीचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे सौ प्रतिभा भरत पुजारी यांना 2020मध्ये बेस्ट टीचर अवॉर्ड, 2021मध्ये 1 स्टार टीचर अवॉर्ड आणि आता 2024मध्ये अकॅडमीच्या इतिहासातील दुसरा 2 स्टार टीचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरणाच्या समारंभावेळी अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शनही केले.
नमस्ते. मी प्रेरणा विक्रम गायकवाड. माझी मुलगी शुभेच्छा आणि सदिच्छा. शुभेच्छा 3रीपासून ॲबॅकस शिकते आहे. ती आता 6वीमध्ये. पहिले तिचा कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होती आणि जसं तिने ॲबॅकस चालू केलं आहे तसे ती दरवर्षी जवळजवळ 7 ते 8 बाहेरच्या अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देते आणि त्याचा रिझल्ट म्हणजे प्रत्येक एक्झाममध्ये ती राज्यात, जिल्ह्यात, केंद्रात आहेच. आणि ॲबॅकसमुळे तिचा मॅथ्स खूप छान झालं आहे. ती मराठी मीडियमला असून जेव्हा 5वीपासून सेमीला आली तेव्हापासून तिला इंग्लिशमध्ये मॅथ्स असलेलं खूप इझी जाते आणि तिचा कॉन्फिडन्स तर वाढला आहे. पण ही छोटी मोठ्या गटात असल्यापासून ॲबॅकस करते आहे. पहिले छोट्या गटात ती खूप लो लेवलला होती आणि ॲबॅकस जॉईन केल्यावर तिला खूप कॉन्फिडन्स आला आणि ती पण आता प्रत्येक कॉम्पिटिशन अदर कॉम्पिटिशनमध्ये तिने यावेळेस 7 अदर कॉम्पिटिशनमध्ये एक्झाम घेतला आणि त्यातही आम्ही तिचे जे घरी अजून रिझल्ट नाही लागला पण जे मार्क्स काढलेत त्यात सगळ्यामध्ये म्हणजे ती जिल्ह्यात, राज्यात लागेल अशा लेवलचेच तिचे मार्क्स आहे. मी आपल्या शिरूरच्या एव्हरेस्ट ॲबॅकसच्या पुजारी मॅडमचे खूप खूप थँक्स मानते की त्यांनी माझ्या मुलींची एवढी छान तयारी करून घेतात की त्या प्रत्येक वेळेस आज ही पण आजच्या कॉम्पिटिशनला चॅम्पियन झाली आहे आणि सदिच्छा पण सेकंड रँक तिला मिळाला आहे. थँक्यू एव्हरेस्ट अकॅडमी. थँक्स. नमस्कार. मी अनिल काळे. मी आज या ठिकाणी ॲबॅकसच्या एक्झामसाठी माझ्या मुलीसहित इथे आलेलो आहे. ही एक्झाम खूप चांगल्या रीतीने कंडक्ट केली आहे आणि ती पूर्ण पार पडलेली आहे. आणि तर या एक्झाम मी पहिल्यांदा खूप मोठ्या प्रमाणावरती अशी कंडक्ट केलेली एक्झाम फर्स्ट टाईम पाहत आहे. तसं मुलांची जी गणित सोडवण्याची क्षमता आहे ती पहिल्यापेक्षा खूप चांगली झालेली आहे. सो खूप छान असा कार्यक्रम झाला आहे. धन्यवाद. नमस्कार. आज या ठिकाणी ॲबॅकसची नॅशनल लेवल कॉम्पिटिशन या ठिकाणी आता पार पडलेली असून या ठिकाणी आज दिवसभरामध्ये मुलांची परीक्षा झाल्यानंतर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. तोही या ठिकाणी पार पडलेला आहे आणि जे मुलं या ठिकाणी परीक्षा देऊन जे काही मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत आणि ज्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे अशा मुलांना या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आत्ताच पार पडलेला आहे. तरी मी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि हा जो काही नॅशनल लेवलचा जो काही आजचा कार्यक्रम होता हा एकदम सुंदररित्या या ठिकाणी आयोजकांनी पार पाडला. त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. तर मित्रांनो, या ठिकाणी काही विद्यार्थी देखील आहेत आणि विद्यार्थ्यांनी प्राईज देखील या ठिकाणी जिंकलेलं आहे. सगळ्यात पहिलं तुझं नाव सांग. ईशान शरद शेळके. अच्छा. आणि काय सांगशील, गणिताची आवड पहिल्यापासून होती तुला की ॲबॅकसमध्ये आल्यानंतर निर्माण झाली, तसं काय? गणिताची आवड मला पहिल्यापासून आहे. अच्छा. गणिताची आवड जी आहे तुला ती पहिल्यापासूनच होती तू बोललात. तर मग ॲबॅकस सुरू केल्यानंतर ॲबॅकसचा अभ्यास करायला सुरुवात केल्यावर गणित सोपं जायला लागलं, काय सांगशील, काय एक्सपिरियन्स आहे? गणिताची वेग वाढला, जास्त वेगाने गणित सोडवता येत आले. बरोबर. तर ॲबॅकसचा वापर करून मुलं जे आहेत ते जास्त वेगाने गणित सोडवू शकतात असं यांचं म्हणणं आहे. अजूनही काही मुलं आहेत त्यांच्या पण आपण बाईट घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, अजून काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. तुझं नाव काय आहे? नीरज मिलिंद शेळके. आणि कुठनं येतो तू? नारायणगावांमधून येतोय. काय सांगशील, आज फर्स्ट प्राईज तुला मिळालेलं आहे? खूप आनंद होतोय मला. बात आहे. आणि गणितामध्ये फरक पडलाय तुझ्या? स्पीड वाढले. येस. अधिक तर मुलं असंच म्हणतात की स्पीड वाढले गणितामध्ये आणि हे गरजेचं आहे कारण गणिताची प्रक्रिया जी आहे ते आपण पाहतो की स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा पुढे जाऊन त्यांच्या कामी येणार आहे. तर त्या माध्यमातून ॲबॅकसचा त्यांना भविष्यात देखील उपयोग होऊ शकतो. आत्तापासूनच मुलं प्रॅक्टिस करत आहेत. तुझी ती लेवल कोणती आहे आता सध्या? 4th प्रायमरी. अच्छा. 4th प्रायमरीमध्ये आहेस तू. तुझी लेवल कोणती आहे? 4th प्रायमरी. आणि तुझी? थर्ड लेवल सेकंडरी. आता पेपरच्या वेळेस चालू होती व आता नवीन लेवल 4th लेवल सेकंडरी चालू होणार. ओके. अनेक लेवल असतात त्याच्यामध्ये आणि मुलं जे आहेत हळूहळू ही लेवल जे आहे ते पार करत असतात. ही स्पर्धा झाली त्यामध्ये नारायणगावांचे आमचे विद्यार्थी, आमची मुलं ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकून खूप मोठा असा बहुमान मिळवलेला आहे. तर आमच्या नारायणगावांमध्ये ॲबॅकस हे टीचरच नव्हतं ॲबॅकस क्लाससाठी. तर पुजारी मॅडमनी आमच्या इथं येऊन स्विमिंग बर्ड स्कूल नारायणगावान या ठिकाणी येऊन खूप चांगलं असं काम केलं आणि आमच्या विद्यार्थ्यांना खूप असं प्रशिक्षण दिलं व्यवस्थित. त्याच्यामुळे आमची मुलं आज ट्रॉफी, आम्हाला अभिमान आहे की ट्रॉफी आमच्या मुलांसोबत आम्ही आलो इथं आम्ही, त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. एव्हरेस्ट ॲबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून आजचा हा भव्यदिव्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ॲबॅकस कॉम्पिटिशनचा सोहळा या ठिकाणी पार पाडला. विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते. माननीय अशोक घडेकर साहेब आणि कल्पना घडेकर मॅडम आणि त्याचबरोबर माननीय अभयजी कारले साहेब यांनी ही संस्था गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये अत्यंत उंचीवर नेलेली आहे. साधारणतः लाखभरपेक्षा अधिक विद्यार्थी जगभरामध्ये
प्रतिवर्षी या संस्थेमध्ये ॲबॅकसच्या माध्यमातून शिक्षण घेत असतात आणि त्यांना त्यांच्या शालेय पातळीवर हे इथलं ॲबॅकस त्यांचं गणित स्ट्रॉंग करण्यासाठी फार महत्त्वाचं ठरत आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून मुलांमध्ये चुरस वाढते आणि वरची रँक प्राप्त करण्यासाठी, चॅम्पियन होण्यासाठी आणि स्कॉलर होण्यासाठी या मुलांना या ॲबॅकस अकॅडमीचे टीचर सतत प्रोत्साहित करत असतात. ही खूप आनंदाची, गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने 23व्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशनचे आयोजन केले होते. पुणे विभागासाठी ही परीक्षा घेण्यात आली. पुणे जे सेंटर आहे असेच इतर 12 सेंटरवर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन केले होते. शिरूर व आसपासच्या परिसरातून साधारणतः 823 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. अबॅकसमुळे विद्यार्थ्यांचे गणितात तर प्रगती होतेच होते, एवढेच करून थांबत नाही. जसा शरीराचा व्यायाम असतो तसा बुद्धीचाही व्यायाम आजकालच्या मुलांना करणं गरजेचं आहे. सध्याच्या संगणकीय युगामध्ये आपल्याही विद्यार्थ्याला तितकं स्पीड येणं गरजेचं आहे. जे एव्हरेस्ट अबॅकसमुळे आजपर्यंत विद्यार्थ्यांनी खूप स्पर्धा परीक्षेमध्ये मार्क्स मिळवले आहेत. याशिवाय स्पर्धा परीक्षेत नव्हे तर MPSC UPSC सारख्या हार्ड परीक्षांपर्यंत पोहोचण्यापर्यंत विद्यार्थ्यांना सोप्यात सोपा मार्ग गणिताचा कसा होईल यासाठी एव्हरेस्ट अबॅकस नेहमीच कार्यरत असते. पालकांचा व विद्यार्थ्यांचा आज इथे प्रचंड उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे. भरपूर विद्यार्थी आज या परीक्षेला उपस्थित होते आणि खूप उत्साह होता मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सुद्धा. भरपूर लांबून मुलं परीक्षेला आले होते, जसं की टाकळी, हाजी, कवठे, MI एवढ्या लांबून मुलं परीक्षेसाठी अतिशय उत्साहाने सकाळीच 9 वाजता येऊन पोहोचले होते आणि अतिशय छान परीक्षा झाली. आणि अशाच परीक्षा होत राहो एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीकडून ही सदिच्छा.